रामकृष्ण हरी शुभ सकाळ. पंढरीच्या वाटेवर आम्हाला पहिला ब्लॉग असेल. मी निघालोय पंढरीला. पहिल्या टप्प्यात माझं खूप जस्ट इम्पॉसिबल होतं. बिकॉज तो टप्पा जवळजवळ माझं 40 किलोमीटरचा होता. छोट्याशा पद्धतीनं चाललोय. ऑन द रोड आहे. 10 किलोमीटर असेल. लवकरच पोहोचू. बघितलं गेला बघू काय होतंय. सकाळी 4 वाजेपासून चालते. 4 वाजता झोपणारा मी नंतर तो 4 वाजता चालतोय याचं मलाच आश्चर्य आहे. कसं आय डोंट नो कसं होतं. 1 hour later. खतरनाक वाले टॅनिंग झाली आहे. सनस्क्रीन बिस्क्रीन काही कामाला येत नाही भाऊ इकडं. खतरनाक मला बघू वाटत नाही. डेंजर वाली टॅनिंग ब्रो, डेंजर. Two hours later. जेजुरीच्या जवळ आले. आपल्या मल्हारीची सोन्याची जेजुरी दिसते बघा. 3 hours later. रामकृष्ण हरी माऊली. आम्ही जवळपास जेजुरीला 11 वाजता पोहोचलो. 11 ते 2 रेस्ट घेतला. रेस्ट घेऊन आम्ही वर आलो. बालकंड्याच्या पाया पडलो. म्हणलं मला दर्शन घेऊ दे गर्दी होण्याच्या आत, कारण की अजून माऊलीचा पालखी अजून आलेली नाही आहे. किती लोकल नोटीस फिरत होते तरी मी कसं तरी केलं. मला इंस्टावर रील दिसेल आणि ह्याच्यावर मला वाईड अँगलमध्ये करता आलं. इंस्टाला मी टाकून देऊ. काय बघा तुम्ही कसे झाले. पटक्याला मी चाललंय नाही. पटक्याला इतकं काय बघू आता. आता चाललंय खाली पाय करायला. भयंकर गर्दी झाली आहे तुम्ही पाहू शकता. बरं झालं आम्ही पटकन जाऊन आलो. काही तर स्पीड बँड वाजली असते. एवढ्या गर्दी अवघड आहे. एवढ्या गर्दीत जाणं. बघू आता पुढे जाऊन विश्रामाला. आपल्या स्वागतासाठी येथील आनंदीपासून चालत पंढरपूरपर्यंत महाराष्ट्राचे लाडके भाऊश्री आदेशजी बांदेकर इथे हजर आहेत. त्यांच्याही स्वागताचा सर्वांनी स्वीकार करावा. चला माऊलीची पालखी इथं आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हार्दिक स्वागतासाठी नेहमी आनंदीपासून चालत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंढरपूरपर्यंत महाराष्ट्रातील लाडके भाऊश्री आदेश बांदेकर साहेब इथनं पुढे गेलेत पायी दिंडीसोबत. 3 hours later. गुड नाईट. आता उशीर झालाय. आता सकाळी सकाळी उठून पुन्हा चालायला लागायचंय. पुन्हा लांब आता पुढचा टप्पा वाळे समथिंग आहे. बघू आपण आता काय होतं. जेवण वगैरे केलं. आता इथे अंथरूण वगैरे टाकले. आता झोपायचे. सकाळी पुन्हा चाललंय.
रामकृष्ण हरी, गुड नाईट.